मराठा आरक्षण को लेकर रामदास आठवले का एक बड़ा बयान सामने आया है। उन्होंने कहा है सरकार की मंशा है कि मराठा समाज को न्याय मिले, लेकिन ओबीसी पर अन्याय ना हो। उन्होंने कहा कि केंद्र ने पहले ही ईडब्ल्यूएस के तहत मराठा समाज को आरक्षण दिया है। सरसकट शब्द पर सरकार को आपत्ति है। साथ ही देश भर की दलित पार्टियों को एकजुट करने की बात कही। महाराष्ट्र में वे प्रकाश आंबेडकर के साथ काम करने को तैयार है। आइए सुनते हैं क्या कहा है रामदास आठवले ने। मला असं वाटतं मी अशी भूमिका मांडली होती की साऱ्या देशातले दलित जर एकत्रित आले तर एक मोठी ताकद उभी राहू शकते। आणि मायावती उत्तर प्रदेशमध्ये आहेत, मी महाराष्ट्रात आहे, प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आहेत, चिराग पासवान बिहारमध्ये आहेत, अशा अनेक राज्यांमध्ये अनेक नेते दलित समाजाचे आहेत। तर हे सगळे नेते जर एका पक्षामध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे। जर एका पक्षामध्ये येत नसतील तर एखादं फेडरेशन करू, आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे कुठला तरी निर्णय घेतला तर मला वाटतं की त्याचा चांगला फायदा होऊ शकतो। तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला आम्ही एकत्रित आलो, काँग्रेससोबत आमचा अलायन्स झाला आणि आम्ही 4 लोक जनरल सीटवर निवडून आलो। विदर्भामध्ये आमचे 3 लोक जे आहेत ते जनरल सीटवर निवडून आले, अकोला, अमरावती आणि चिमूरला, आणि मी मुंबईमध्ये निवडून आलो होतो। त्यामुळे एकत्रित आलो तरी आपली मोठी ताकद आहे। त्यामुळे जर असं झालं तर देश पातळीवर मायावती सिनियर आहेत, त्या 4 वेळेला मुख्यमंत्री UPच्या राहिलेले आहेत। त्यामुळे जर असं झालं उद्या तर मायावती या आमच्या सगळ्यांच्या ज्या नेते असतील, आणि महाराष्ट्रामध्ये जर ऐक्याचा विचार करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे। जर रिपब्लिकन पक्ष जर एकत्रित आला तर विदर्भामध्ये आमची मोठी ताकद आहे। विदर्भामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, महाराष्ट्रात चांगला फायदा होऊ शकतो। तर महाराष्ट्रामधले सुद्धा सगळ्या गटातटाने एकत्रित आलं पाहिजे, अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करण्याची माझी तयारी आहे।